नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत नर्सिंग फाउंडेशन जो क्वेश्चन पेपर आहे 2023चा तो बघणार आहोत। तर क्वेश्चन नंबर जो 1 आहे ना, क्वेश्चन नंबर 1 तो मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा। ह्याच्यात काही फिलिंग द ब्लँक्सच्या टिक मार्क केलेले आहेत त्या करेक्ट असतील अशा नाही, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। विनाकारण काहीतरी चुकीचं आहे असं मग धरलं जाणार किंवा चुकीचं आन्सर लिहिलं तर तुमचं उत्तर चुकणार आहे। ते व्हिडिओ तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघायचा आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रियाही कळवायला विसरू नका। तर आपला पहिला प्रश्न आपण सॉल्व करूया। योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करायचा जो क्वेश्चन आहे तो, तर त्याच्यामध्ये स्वाभाविक मूत्राचा रंग डायजेस्ट असतो, म्हणजे नॉर्मल कलर ऑफ युरिन इज कुठल्या कलरचा आहे तर फिकट पिवळा, म्हणजे पेल येलो कलरचा युरिनचा कलर आहे। त्याच्यानंतर श्वसनाला त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ही स्थिती सर्वात चांगली स्थिती आहे किंवा ही सर्वात योग्य स्थिती आहे। तर कुठली स्थिती आहे तर द मोस्ट ॲपरेटिव्ह पोझिशन ऑफ डिस्पेनिया पेशंट इज, तर कुठली पोझिशन आहे फॉलस पोझिशन आहे। त्याच्यानंतर 1 टीस्पून म्हणजे डायजेस्ट ड्रॉप, तर ते आहे 20 ड्रॉप्स। त्याच्यानंतर आहे डोळ्याच्या आतील तपासणीसाठी डायजेस्टचा वापर केला जातो। डायजेस्ट यूज फॉर एक्झामिनेशन ऑफ इनर पार्ट ऑफ द आयबॉल, असा जो क्वेश्चन आहे तर त्याला आहे ऑफ्थॅल्मोस्कोप जो आहे तो उत्तर बरोबर आहे त्याचं, ते तुम्हाला लिहायचं आहे हे। त्याच्यानंतर तोंडाने औषध देण्याच्या पद्धतीला डायजेस्ट असे म्हणतात। हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे जो विचारला जातो। तोंडाने औषध देण्याच्या पद्धतीला डायजेस्ट असे म्हणतात, ते इंजेक्शन असं म्हणतात। इंजेक्शन, इन्हलेशन आणि हे चुकीचं आहे। ओके, तर ते आहे राईट आहे इंजेक्शन। कुठला आहे तर इंजेक्शन, हा आन्सर बरोबर आहे ब। त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा, 5 मार्कालाच असतो हा प्रश्न, तर ते आपण बघणार आहोत। तर अ गटामध्ये आहे उल्फ बाटली, फ्लॅट ट्यूब, हेमटोपिसिस, रेलिंग कॉट, गरम पाण्याची पिशवी। ब गटा आतड्यातील वायू, थुंकीमध्ये रक्त, आर्द्रतायुक्त प्राणवायू देणे, लघवी तुंबणे, बेशुद्ध अवस्थेत रुग्ण। तर ह्याचे आन्सर आपल्याला लिहायचे, तर मी असं लिहिलं आहे, अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये लिहायचं आहे। तर उल्फ बाटलीला काय लागतं तर आर्द्रतायुक्त प्राणवायू, 1 मिनटं थांबा। उल्फ बाटलीचा आहे क आर्द्रतायुक्त प्राणवायू। त्याच्यानंतर आहे म्हणजे सी येतं इथे, थुंकीमध्ये रक्त म्हणजे फ्लॅट ट्यूब्स म्हणजे काय आहे तर आहे आतड्यातील वायू, अ आहे इथे। ओके, त्याच्यानंतर हेमोप्टायसिस म्हणजे काय तर थुंकीमध्ये रक्त, हे बी आहे इथे। रेलिंग कॉट म्हणजे काय आहे, रेलिंग कॉट म्हणजे ते बेशुद्ध अवस्थेत रुग्ण आहे त्याच्यासाठी ई आहे। आणि गरम पाण्याची पिशवी म्हणजे डी आहे, लघवी तुंबणे। ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत। परत मी रिपीट करते, ह्याच्यातले जे फिलिंग द ब्लँक्स ज्या मी लिहिलेल्या आहेत त्या तुम्ही गृहीत धरू नका। फ्लॅट ट्यूब्स आपण आतड्यातील वायू म्हणजे हे काढण्यासाठी यूज करतो, तर ते इथे जे आन्सर लिहिले ते चुकीचे आन्सर आहेत। तुम्हाला बरोबर मी सांगते ते आन्सर लिहायचे आहे। उल्फ बाटली म्हणजे आर्द्रतायुक्त वायू, फ्लॅट ट्यूब्स म्हणजे आपल्याला आतड्यातील वायू जो बाहेर काढायचा असतो त्याच्यासाठी वापरला जातो, तर तो अ किंवा ए आहे। हेमोप्टायसिस म्हणजे जे थुंकीतून जे रक्त पडतं ते आहे बी। त्याच्यानंतर रेलिंग कॉट म्हणजे बेशुद्ध अवस्थेतील रुग्ण ई, आणि गरम पाण्याची पिशवी म्हणजे लघवी तुंबणे, त्यांच्यासाठी आपण गरम पाण्याची पिशवी देतो। ठीक आहे, ड आहे। इथे जे दिलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, तर मी जे सांगितलं आहे तेच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। त्याच्यानंतर खाली विधाने चुकी बरोबर ते लिहा। तर पहिलं आहे TID म्हणजे दिवसातून 4 वेळा, तर हे चुकीचं आहे। 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून 9 उष्मक मिळतो, हे बरोबर आहे। मास्कद्वारे 4 ते 6 लिटर ऑक्सिजन देतात, हे पण बरोबर आहे। डाय डस्टिंग रुग्णांच्या खोलीत करू नये,
हे बरोबर आहे. आणि रुग्णाने वापरलेल्या संसर्गजन्य आर्टिकलला फोमॅट म्हणतात, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर टिपा लिहा. कोणत्याही 3 लिहायच्या आहेत तुम्हाला. 15 मार्काचा प्रश्न असतो हा. तर पहिला आहे रायगर, जळालेल्या व्यक्तिगत प्रथम उपचार, आरामदायक साधने, संवाद, कम्युनिकेशन आणि आवळपट्टी. तर कोणत्याही 5 मार्काला 5-5 मार्काच्या 3 टिपा लिहायच्या आहेत. एक टिप 2 पेज या 2.5 पेज 3 पेज असली पाहिजे. त्याच्यानंतर खालील विधानाची शास्त्रीय कारणे लिहा, कोणतेही 5. तर हे प्राणवायूच्या नळकांडीजवळ धूम्रपान करू नये, गरम पाण्याची पिशवी भरताना पिशवीतील हवा काढतात, जखम स्वच्छ करण्यासाठी अँटिसेप्टिक सोल्युशनचा वापर करावा, रुग्णाची स्थिती 4 तासाने बदलावी आणि रुग्णाचे शारीरिक तापमान हे काखेच्या म्हणजे काखेपेक्षा गुदयापेक्षा जास्त असते आणि धारदार हत्यारे उकळून निर्जंतुक करू नये. ह्या ज्या प्रश्नांची उत्तर आहेत तर ह्यातली काही प्रश्नांची शास्त्रीय कारणे माझं ऑलरेडी चॅनलवरती व्हिडिओ आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर तिथून तुम्ही बघा आणि जे नाही आहे त्याचं पुढे मी व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यानं व्याख्यांचा पण एक ऑलरेडी व्हिडिओ आहे आणि जे नाही आहे त्याचा नंतर मी व्हिडिओ बनवेन. बस्ती आहे, रक्तदाब आहे, ॲसेप्सिस आहे, श्वासारोध आहे, ॲट्रोफी आणि भूकमंदावणी आहे. ह्या व्याख्या 2-2 म्हणजे 1-1 मार्काला 5 लिहायचे आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे जो 15 मार्काचा असतो. हे बघा 15 मार्काचा असतो. तर लघवी तुंबण्याची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला 2 मार्काला. त्याच्यानंतर शरीरात कोणकोणत्या ठिकाणावरून ताप घेता येतो ते लिहायचं आहे. निवासी मूत्रनलिका घालण्याचे उद्देश व संकेत लिहायचे आहे. युरिनरी कॅथेटरायझेशनच्या कृतीमध्ये शास्त्रीय तत्त्वे आहेत ते लिहा आणि युरिनरी कॅथेटरायझेशन करताना पारिचारिकची भूमिका व जबाबदारी लिहायचं आहे. किंवा याला किंवा प्रश्न असतो. औषधे प्रशासनाचे ॲडमिनिस्ट्रेशन विविध मार्ग लिहा. औषध प्रशासनाचे विविध मार्ग लिहायचं, त्याचा पण एक व्हिडिओ आहे, तो मी तुम्हाला हे करेन, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. नळीवाटे आहार देण्यासाठी लागणारे साहित्यांची त्यांच्या हेतूनुसार यादी, नळीवाटे आहार देण्याचे हेतू, नळीवाटे आहार देताना रुग्णाची घ्यायची काळजी. त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे प्रथम उपचाराचे सुवर्ण नियम. ह्याचा एक ऑलरेडी व्हिडिओ आहे. डोक्यामध्ये उवा व लिका झाल्यास करायचे उपचार, नैसर्गिक आपत्कालीन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीने सर्पदंश झालेल्या रुग्णास प्रथम उपचार काय करायचा. हे अशा प्रकारे तुम्हाला म्हणजे हे लिहायचे आहेत. असा प्रकार 2023चा क्वेश्चन पेपर होता. हा आहे इंग्लिशचा क्वेश्चन पेपर. ह्याचे पण आन्सर जर मी तुम्हाला सांगितलं तसं मी जे सांगेन तेच तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर आहे अशा प्रकारे ह्याचे आन्सर आहेत. ठीक आहे.